तर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये मेगा भरती सुरू आहे। या मेगा भरतीमध्ये भाजप आघाडीवर आहे। त्यापाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेतही पक्षप्रवेश सुरू आहेत। आज भाजपनं कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिलाय। कल्याण ग्रामीणमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनाही भाजपचं कमळ त्यांनी हाती घेतलंय। सोबतच पुण्यातील शरद पवारांचे राष्ट्रवादीचे सुरेंद्र पाठारे आणि सायली वांजळेंसह आणखी काही माजी नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केलाय। त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आता भाजपमध्ये जोरदार मेगा भरती सुरू झाल्याचं चित्र आहे। संजोग वाघेरे जे ठाकरे सेनेचे नेते होते त्यांनी आता भाजपात प्रवेश केलेला आहे। सुभाष भोईर हे देखील ठाकरेंकडून आता भाजपमध्ये आलेले आहेत। पुण्यातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी देखील पक्षप्रवेश केलाय, तर सोलापूरमधील विनोद भोसले आणि प्रवीण डोंगरे यांनी देखील भाजपात प्रवेश केलाय। तर माजी आमदार संदीप नाईक यांनी सुद्धा भाजपमध्ये घरवापसी केली आहे। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत संदीप नाईकांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय। संदीप नाईक यांच्या घरवापसीमुळे गणेश नाईकांची ताकद वाढणार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी करत राष्ट्रवादी शरद पवार गटातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढलेली होती। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईकांचा पराभव केला होता।